आणि मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची प्रचंड मोठी तारांबळ झाली। पाण्यातनं वाट काढणं धोक्याचं होतं, तरी काही नागरिकांनी हा धोक्याचाच मार्ग पत्करला आणि स्वतःचा जीव धोक्यात घातला। त्यामुळे जीवघेणी घाई कशासाठी असाही प्रश्न आता निर्माण झालाय। रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेला असताना काही प्रवाशांनी ट्रॅकच्या शेजारून चालत जायला प्राधान्य दिलं। मात्र ही घाई प्रचंड धोक्याची होती। आता हेच बघा, ट्रॅकच्या शेजारी असलेल्या एका खड्ड्यात ही व्यक्ती पडली। हा खड्डा जर जास्त मोठा असता तर या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता। पाण्यामुळे समोर काय आहे याचा अंदाज येत नाही। असं असताना इतकी काय घाई झाली असा प्रश्न निर्माण होतो, कारण जीवापेक्षा काहीही मोठं नाही। ट्रेन आणि हे आता टॅक्सी पण नाही कुठे, या पाण्यातून वाट कशी काढायचा हाच प्रश्न आहे, दुसरं काही नाही। किती वाजता तुम्ही तुमच्या घरातून निघाला होता? मी सकाळी 11 वाजता निघाले। मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी मृत्यूचे सापळे पाहायला मिळतात। अतिवृष्टीनं मुंबईतल्या सखल भागात पाणी साचतं। परिणामी रस्त्यात कुठे मोठा खड्डा असेल किंवा उघडे मॅनहोल असतील हे सांगता येत नाही। त्यात पावसाळ्यात नालेही धोक्याचे ठरतात। परिणामी या आधी काहींना मॅनहोलमध्ये जीव गमवावा लागला। दरवर्षी सरासरी 7 जणांचा मॅनहोलमध्ये पडून मुंबईत मृत्यू होतो। तर रेल्वे ट्रॅकवर पाण्याचा निचरा कधीच होत नाही। नाले सफाई होत नसल्यानं ट्रॅकवर पाणी साचत राहतं। परिणामी लोकल खोळंबतात आणि प्रवाशांना उशीर झाल्यानं मनस्ताप सहन करावा लागतो। रेल्वे प्रशासनाची दरवर्षीची ही दिरंगाई मुंबईतल्या नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैसे यांचं नुकसान करते। मात्र रेल्वे प्रशासनाचा कारभार काही सुधारताना दिसत नाहीये। अजून किती वर्ष हीच समस्या सहन करायची असा प्रश्न निर्माण झालाय। गेले 2-3 पाऊस कंटिन्यू पडत आहे, पण रेल्वे प्रशासनाने कुठल्या प्रकारची तजवीज केली नाहीये। वारंवार ज्या ह्या ट्रेन रद्द केल्या जात, नागरिक वेटीस आहेत। रेल्वे प्रशासनाने या काही ट्रेन रद्द न करता नागरिकांचा विचार केला पाहिजे। नागरिकांनी अति घाई टाळली। रेल्वे प्रशासनानं दरवर्षी योग्य प्रकारे नाले सफाई केली तरी सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही। मात्र रेल्वे प्रशासन याबाबत खरोखरच संवेदनशील आहे का, या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।